आज मस्तपैकी चॉकलेट केक बनवला. चॉकलेट केक बनवण्यासाठी मी इथे डार्क चॉकलेट घेऊन आले होते. त्यातला एकच पीस काढून घ्यायचा. असे 4 पीस असतात त्याच्यामध्ये. एक पीस काढून घेतला आणि तो असा कट करून घ्यायचा. एकदम छान असा बारीक कट करून घ्यायचा, कारण की आपण हे चॉकलेट गरम करणार नाही आहोत ना, तर मेल्ट पटकन झालं पाहिजे. त्यामुळे असं सुरीने पटापट होतो तो बारीक. अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचा. कट करून झाल्यानंतर मग एक बाऊल घ्यायचा. बाऊलमध्ये हे चॉकलेट सगळं काढून घ्यायचं. चॉकलेट काढून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अमूल बटरची एक क्यूब लागणार आहे. तर ती क्यूब आणून ठेवायची. असतेच साधारण चीज, अमूल बटर वगैरे असतंच घरामध्ये आपल्या. तर अमूल बटरची एक क्यूब मी आणलेली आहे. हे एक क्यूब पूर्ण मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे या चॉकलेटमध्ये. अमूल बटरने काय होतं, एक छान शाईन येते त्या चॉकलेटला आणि म्हणजे चकचकीत होतं ते छान. आता हे मेल्ट करण्यासाठी आपण चॉकलेट गरम करत ठेवायचं नाही, तर ह्याच्यामध्ये गरम दूध घातलं ना की ते मेल्ट होतं. हे बघा, एकदम कडक दूध घालायचं, ज्याच्याने अमूल बटरही एकदम मेल्ट होऊन जातं आणि हे चॉकलेटही एकदम मेल्ट होऊन जातं. बघितलं का किती छान अशी शाईन आलेली आहे अमूल बटरच्यामुळे. असं पूर्णपणे व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गुठळ्या नाही ठेवायच्या. मग ह्याच्यामध्ये मी ह्या वाटीने 1 वाटी पिठी साखर घातलेली आहे. आता ह्याच वाटीने मी सगळं प्रमाण मोजणार आहे. ह्याच्यामध्ये पाऊण वाटी मी दही घातलेलं आहे. ज्या वाटीने पिठी साखर घातली त्याच वाटीने पाऊण वाटी दही घातलेलं आहे. साधारण 2 चमचे मी ह्याच्यामध्ये व्हॅनिला एसेन्स घातलेलं आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. व्यवस्थित छान असं एकदम परफेक्ट असं मिक्स करायचं. मी मिक्सरनेच मिक्स करते आहे आणि होतं मिक्सरनेच मिक्स एकदम छान असं. आता बाकीचं करेपर्यंत प्रीहीट करायला आपण कढई ठेवायची, कारण की कढईमध्ये आपण हा केक बनवणार आहोत. मग एका चाळणीमध्ये ज्या वाटीने आपण पिठी साखर आणि दही घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी मी मैदा, अर्धी वाटी कोको पावडर घालते आहे आणि 1 चमचाभर ह्याच्यामध्ये अर्धा चमचाच घाला बेकिंग सोडा. त्याच्याने छान असं फुलून येतो तो केक. तुम्हाला जास्त जर का स्पॉन्जी हवा असेल तर तुम्ही 1 चमचाभर घातलात तरी चालू शकतं. हे सगळं छान चाळून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत किंवा असे खडे राहत नाहीत. हे खडे चमच्याने दाबून घेतले ना की याचंही पीठ तयार होऊन छान स्मूथ असं पीठ तयार होतं. असं चाळून घ्यायचं. चाळून घेतल्यानंतर पुन्हा मिक्सरनेच मी हे मिक्स करते आहे. आता काय होणार आहे, इथे मैदा आणि कोको पावडर वगैरे घातल्याने इथे थोडंसं घट्ट होणार आहे आपलं हे पीठ. मग घट्ट झाल्यानंतर रूम टेम्परेचरच्या दुधाने हे आपल्याला प्रॉपर कन्सिस्टन्सीमध्ये आणायचं आहे. आता मी हे सगळं व्यवस्थित एकत्र करते. थोडा माझा बाऊल छोटा पडला इथे, पण आता मी ह्याच्यामध्येच करते ॲडजस्ट. थोडा मोठा बाऊल घ्या तुम्ही. आता हे बघा, मी असं हलवते ते हे घट्ट झालेलं आहे. तर रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं इथे आपल्याला. कडक दूध किंवा फ्रीजमधलं गार दूध घ्यायचं नाही आहे. थोडं थोडं दूध घालून आहे ना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हे बघा, मी घेते अशा पद्धतीने हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आणि छान असं कॉन्स्टंट हलवून व्यवस्थित थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आणि हलवायचं. थोडा वेळ लागतो, पण इथे बनवायला अगदी सोपा आहे हा केक आणि पटकन तयार होतो. हे बघा, आता मी थोडं थोडं दूध घालून साधारण हे बघा या कन्सिस्टन्सीपर्यंत आणलेलं आहे. आपल्याला अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं आहे केकचं. असं तयार झाल्यानंतर मग एका कंटेनरला आहे ना बटर पेपर लावून घ्यायचा. ज्याच्यामध्ये आपण केक तयार करणार आहोत त्याला बटर पेपर लावून घ्यायचा आणि हे सगळं जे आपलं मिश्रण आहे ते त्या कंटेनरमध्ये घालून घ्यायचं, ज्याच्यामध्ये आपण केक बनवणार आहोत. तर हे पूर्ण ह्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर मग चॉकलेटचा अजून एक पीस घ्यायचा, डार्क चॉकलेटचा, आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे. साधारण 12-15 त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि 5-6 तुकडे ह्याच्यावरती आधी घालायचे आणि आतमध्ये रोवून घ्यायचे. म्हणजे कसं आतमध्ये छान ते चॉकलेट आपण ज्यावेळेला शिजवतो ना त्यावेळेला ते आतमध्ये चॉकलेट मेल्ट होतं आणि अगदी चॉकलेट लावा केकसारखं ते चॉकलेट मेल्ट होतं आणि खूप छान लागतं. त्यामुळे हे जे मी पीसेस टाकलेले आहेत ना चॉकलेटचे, हे बघा, हे असे आतमध्ये दाबून घेणार आहे. त्यामुळे ज्यावेळेला ते शिजेल हा केक त्यावेळेला चॉकलेट हे छान मेल्ट होईल. तर हे असं घालून घ्यायचं. मग पुन्हा काय करायचं, पुन्हा गार्निशिंगसाठी मी एक 5-6 तुकडे चॉकलेटचे वरती ठेवून घेतले, ज्याच्याने ते छान गार्निश होऊन दिसायला पण छान दिसतं. त्यामुळे हे बघा, आता इथे मी असे 6 ते 9 तुकडे मी ह्याच्यामध्ये असे लावून घेते आहे. हे पण मेल्ट होतात आणि खायला छान लागतात. चॉकलेट केकमध्ये चॉकलेट जेवढं जास्त राहील ना तेवढं जास्त छान होतो तो केक तयार. आणि मुलांना प्रचंड चॉकलेट म्हटलं की मुलांचा जीव की प्राण असतो. त्यामुळे चॉकलेट हे जास्त असलं की मग छान होतो त्याचा केक तयार. हे बघा, आता अशा पद्धतीने मी हे लावून घेतले. आता हे कंटेनर जे आहे ते आपण प्रीहीट करायला कढई ठेवलेली आहे ना, ह्याच्यामध्ये मी स्टँड ठेवणार आहे.
ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालण्याची काही गरज नाही पडत. नुसता स्टँड ठेवा. ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपलं जे कंटेनर आहे ते ठेवून घ्यायचं आणि एक झाकण म्हणजे थाळा घेणार आहे मी, तो पालथा घालून याच्यावरती ठेवायचा. पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे हे, बिलकुल ह्याच्यामध्ये हवा जाता कामा नये. असं थाळी मी ह्याच्यामध्ये ठेवून घेतली आणि मी एकदम बारीक गॅसवरती मी हे जवळजवळ 35 मिनटं शिजवलं. 35 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असा केक फुलून आलेला आहे आणि चॉकलेटवरचंही मेल्ट झालेलं आहे. आतलं तर 100% मेल्ट झालेलंच असणार आहे. एकदा चेक करून घेऊयात की हे शिजलेलं आहे की नाही आतपर्यंत. हे बघा, हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आपल्या काठीला काहीही लागलेलं नाही आहे. आता हा केक थंड करून घ्यायचा म्हणजे आपला चॉकलेट केक तयार होतो. चारी बाजूंनी ह्याला सुरी फिरवून घ्यायची. तसंही सुरी फिरवण्याची गरज नाही, इतकं छान तो व्यवस्थित मोकळा झालेला आहे की सुरी फिरवण्याची गरज पडत नाही. पण तरीसुद्धा एकदा फिरून घ्यायची आणि मग एक प्लेट घेऊन त्या प्लेटमध्ये कंटेनर पालथं करून ते केक तो काढून घ्यायचा. हे बघा, केक काढून झाल्यानंतर ह्याच्यावरचा जो बटर पेपर आहे तो काढून टाकायचा. त्याची आता काही गरज नाही. तर हा बटर पेपर मी काढून टाकते आणि मग केक पुन्हा सुलटा करून घ्यायचा. खूप अप्रतिम अशी चव येते. तुम्ही ह्याच सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून या प्रमाणात जर का केक बनवलात ना, खूप सुंदर केक तयार होतो. आता हा केक आपण कट करून घेऊयात. मी आता हा व्यवस्थित असा कट करून घेते. आता थंड झाल्यानंतरच कट करायचा, आधी नाही करायचा, नाही तर तो वाकडा तिकडा होतो आणि गरम केक नाही आपल्याला कट करता येत. पूर्णपणे थंड होऊ द्यायचा हा केक आणि मग कट करायचा. हे बघा, मी असा करते ना, अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. खूप स्पॉन्जी असा केक तयार होतो. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करा. इथे आठवण करून देते, तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला एक कमेंट नक्की करा. तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं. हे बघा, केक कसा मस्त असा तयार झाला. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्याच्यामध्ये जे आपण आतमध्ये चॉकलेट टाकलेलं होतं ना, ते सुद्धा बघा कसं छान मेल्ट झालेलं आहे आणि ते खाताना खूप सुंदर असं लागतं. चॉकलेट केक म्हटलं की आरवीचा जीव की प्राण. आरवी खूप खुश झाली.